व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता। अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांचं भाष्य। पुत्रानं गुन्हा केलाय, त्यामुळे अजित पवारांनी आता रंगसफेदी करू नये। पुण्यातील मुढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणावरनं संजय राऊतांची टीका। रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत अजितदादांचं मोठं वक्तव्य तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे। अनौपचारिक गप्पांदरम्यान अजितदादा यांचं वक्तव्य। सामंत, सुनील तटकरे, गोगावले यांच्याशी माझं बोलणं झालंय, लवकरच निर्णय घेणार, अजित पवारांची माहिती। अजितदादांनी एक पाऊल पुढे टाकल्यास आम्ही 2 पावलं पुढे टाकू। आम्हालाही वादविवाद करण्याची हौस नाही। रायगडच्या पालकमंत्रीपद वादाबाबत भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेंची सेनेच्या सर्व आमदारांची 1-to-1 चर्चा। विकास कामात अडथळा येणार नाही, शिंदेंचं आमदारांना आश्वासन। तर महामंडळाचं लवकरात लवकर वाटप व्हावं, आमदारांकडून इच्छा व्यक्त, सूत्रांची माहिती। महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र येण्याचं ठरलंय, मात्र जागा वाटपात अडचणी। महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण। महापौर कुणाचा, इतर पदांबाबत काय, या संदर्भात महायुतीत तिढा कायम। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीत बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 130 ते 140 जागा लढण्यावरती ठाम। शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार, तर 25 मुस्लिम बहुल जागांपैकी 10 ते 15 जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला द्यायला हव्यात, यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवलीत भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्यात, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या मागणीला विरोध होण्याची शक्यता। पुणे महापालिकेसाठी आमच्याकडे 165 उमेदवार तयार, रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य। आमचं राजकारण पुणेकरांच्या हिताचं असेल, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांचा निर्धार। पुणे पालिका निवडणुकीसाठी महायुतीतील 2 पक्ष सज्ज। भाजप पाठोपाठ आता शिंदेंची सेनाही पुण्यात ऍक्टिव्ह मोडवर। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादी विना लढणार, सूत्रांची माहिती। पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचा जम्बो प्लान। मुख्यमंत्री सोमवारी 3000 कोटींच्या कामाचा शुभारंभ करणार। आचारसंहिता लागण्याआधी कामाचं उद्घाटन करणार। स्थायी समितीकडून जवळपास 390 कोटींच्या कामाला मंजुरी। एकनाथ शिंदेंची कुठेही ताकद नाही, ताकद असती तर अपमान झाल्यावर शहांकडे रडत गेले नसते, राऊतांची टीका। तर फडणवीसांना चेकमेट करण्यासाठी शहांकडून शिंदेंना पाठबळ, राऊतांचा दावा। मुख्यमंत्री फडणवीसांची मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांसोबत बैठक। पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेसंदर्भात चर्चा। येत्या आठवड्यात 10 माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार। पुढील आठवड्यात पालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता, तर अधिवेशनानंतर महायुतीच्या फॉर्म्युल्यावरती चर्चा होणार। अजित पवारांचे पत्रकारांशी औपचारिक बोलताना वक्तव्य। मुंबई शहरातून दिवसाला 4 ते 5 मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती समोर। गेल्या 10 महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे नोंद, त्यापैकी 1118 गुन्ह्यांची उकल।